मिलिंद इनामदार दिग्दर्शित सोंग्या चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय। या चित्रपटाचं कथानक कौमारी परीक्षण या जुन्या रूढी परंपरेवर आधारित आहे आणि या हटके कथानकामुळे चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरतोय। सोंग्या चित्रपटात मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदी कलाकार आहेत। नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडलाय, तेव्हा आम्ही जाणून घेतलंय चित्रपट क्षेत्रातील काही दिग्गजांसोबत पब्लिकला कसा वाटला सोंग्या सिनेमा। तेव्हा एक वेगळं कथानक असलेला हा चित्रपट पाहायचा विचार करत असाल तर जाणून घ्या हा पब्लिक रिव्ह्यू। माझं नाव विवेक किरण तमाईचीकर। आम्ही स्टॉप द वी रिच्युअल नावाचं मी को फाउंडर आहे। आम्ही वर्जिनिटीच्या अगेन्स्ट कॅम्पेन रन करतो। 2018 साली कॅम्पेन सुरू केलं होतं वर्जिनिटीच्या अगेन्स्ट, आणि आपण वर्जिनिटी हायमेनोप्लास्टिकबद्दल बोलतो, ऐकतो, किंवा कुठल्या काही विशिष्ट समाजामध्ये कौमार्य परीक्षणाबद्दल बोलतो, किंवा वर्जिनिटी रिस्टोरिंग पिल्सबद्दल बोलतो। तर एका ठिकाणी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि AI बद्दल बोलतोय, जेन्झीजबद्दल बोलतोय, आणि दुसरीकडे समाज, मी एक विशिष्ट समाज नाही म्हणत तर पूर्ण आपली मानव म्हणजे ह्युमॅनिटी आपण जे बोलतो, तर जगभरात असे इन्स्टन्सेस आहेत की मुलींना हायमेनोप्लास्टी करायला बळी पडावं लागतं, मुलींना वर्जिनिटी रिस्टोरिंग पिल्स लग्नाच्या रात्री इन्सर्ट करून ठेवावे लागतात, किंवा हे असे कौमार्य परीक्षणाला सामोरं जावं लागतं। सो हे खूप भयावह आहे। फिल्म बघतोय, मी खरंच रिलेट करू शकतोय, कारण की आम्ही कॅम्पेन रन करतोय या विषयाचा, की याच्याबद्दल जागृती व्हायला पाहिजे की हे सगळं चुकीचं आहे। सो डेफिनेटली हे खूप फिल्म आणि धरातल किंवा ग्राउंडवर जे बघतोय, डेफिनेटली आय कॅन रिझोनेट। बरेचसे असे इन्स्टन्सेस आहेत जे रिअल इन्स्टन्सेस आहेत। सो नक्कीच मस्त टेम्पो आहे फिल्मचा, खूप चांगला विषय खरं तर निर्माते असतील, दिग्दर्शक असतील यांनी निवडलेला आहे। सो नक्की पहा, ही अपील करेन सोंग्या। असे पिक्चर खरं तर व्हायला पाहिजेत, सामाजिक विषयांवर असे पिक्चर व्हायला पाहिजे। थँक्यू। मला स्वतःला म्हणजे हळूहळू ज्याला आपण म्हणतो पटकथेची वीण उलगडत जाणं आणि एका क्लायमॅक्सला तो थांबलेला आहे, आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंच वेगळा विषय आहे, आणि हा विषय मांडणं खूप धाडसाचं आहे। किंवा एखाद्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये अशी कुप्रथा असणं आणि त्याला अशा एका मुलीनी लढा देणं, हे खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केलं। सिनेमा म्हणूनही तो चांगला आहेच कथेच्या, आणि रुजुताचं काम मला खूप आवडलं। आमच्या मिलिंद इनामदारांनी दिग्दर्शनही, त्यांचं हे पहिलंच व्हेंचर आहे, तरी त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने सिनेमा हाताळलेला आहे आणि पिक्टोरियस आहे फिल्म। वेगळा विषय आहे मराठी सिनेमा, त्याच्या पद्धतीचा विषय मांडला म्हणजे धाडसाची गोष्ट वाटते, आणि आता सिनेमा पाहिलाय कसा वाटला सिनेमा उत्तमच आहे, कारण हे आमचंच बाळ आहे। मी ह्याच्यात काम करतो, नेहमी बाळ आवडतं, पण हे खरंच आवडीचं बाळ आहे आणि वेगळा विषय आहे की बऱ्याच वेळेला मराठीमध्ये धाडस असं होत नाही, एवढ्या बोल्ड सब्जेक्ट घेऊन त्याच्यावर सिनेमा करायचा। हॅट्स ऑफ आमचे प्रोड्युसर, दिग्दर्शक, आणि त्यांनी मला संधी दिली त्याच्याबद्दलही त्यांचं अभिनंदन। आणि खरंच सिनेमा खूप छान आहे। लोकांनी आवर्जून सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा, ही माझी तर आवर्जून त्यांना कळकळीची विनंती आहे। आणि हा गहन विषय आहे, ह्या विषयाचे परिणाम खूप मोठे होतात पुढे जाऊन, हे सांगण्याचा प्रयत्न या सिनेमाने केलेला आहे। थँक्यू। मी डॉक्टर अनिल सपकाळ, चित्रपट लेखक आणि प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ मराठी विभाग। मिलिंद इनामदार यांनी केलेला सोंग्या हा चित्रपट पाहिला। अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे। खरं म्हणजे ज्या विषयावरती हा चित्रपट आधारित आहे तो मुख्यतः स्त्रियांच्या प्रश्नांच्या संदर्भातला विषय आहे। स्त्रियांची घेतली जाणारी जी कौमार्य चाचणी आहे, तर त्या चाचणीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न या चित्रपटामध्ये उपस्थित केलेले आहेत। एक सामाजिक प्रश्न म्हणून या चित्रपटाचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे। मला असं वाटतं की या चित्रपटामधून मिलिंद इनामदारांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे। रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याच्यामध्ये जो माणूस आणि जो समाज असा गुरफटला आहे, तर त्याला एक सकारात्मक दिशा देणारा आणि आधुनिक विचारांची, विज्ञान निष्ठेची जोड देणारा असा हा चित्रपट आहे। प्रेक्षकांना तो नवीन दिशा देणारा ठरेल, आणि अर्थातच चित्रपट म्हणून अतिशय त्याचं मूल्य महत्त्वाचं आहे। मला वाटतं तो सगळ्यांनी पाहावा आणि तो अधिकच लोकांना पोहोचावा असं मला वाटतं। धन्यवाद। या चित्रपटाचे जे निर्माते आहेत राहुल पाटील, हा माझा छोटा भाऊ आहे, आणि त्याने खूप एक सेन्सिटिव्ह विषय हा समाजात जो अजूनही चालू आहे
तो विषय पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या जगात इंटरनेट आणि गुगल अशी गोष्ट जवळ असूनही, मुलांना त्याचा वापर करायचा माहिती असूनही असे विषय अजूनही ह्या रूढी समाजात आहेत. ह्या रूढी बंद झाल्या पाहिजेत आणि ह्यासाठी हा पिक्चर गावातल्या छोट्या छोट्या कोपऱ्यामध्ये पोचला पाहिजे. हीच माझी अपेक्षा आहे आणि ह्या चित्रपटाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सुधीर निंबाळकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे आणि हा विषय ही थीमसह चित्रपट येणं अतिशय वेगळी बाब आहे. आणि चित्रपट ज्या प्रकारे सुरू होतो, येऊ दे माणुसकीला जाग माणसा, खरोखर अप्रतिम. पहिला मध्यंतरापर्यंतचा चित्रपट अतिशय ताकदीने सर्व कलाकारांनी पेललेला आहे. आणि स्टॉप व्ही रिच्युअल ही जी संकल्पना विवेक तमायचीकरांनी मांडली आणि त्याला सर्व ज्या सामाजिक संस्थांनी साथ दिली, अनिसने त्याला पाठबळ दिलं आणि जात पंचायतीला बरखास्त कसं करता येईल किंवा थांबवता कसं येईल या पूर्ण माध्यमातून एक सपोर्ट करणारा कुठल्या तरी माध्यमातला सिनेमा आहे. हे खरीखर दिग्दर्शक आणि निर्मात्याचं कौतुक करायला पाहिजे आणि सिनेमाला खरोखर हार्दिक सदिच्छा आणि ऑल दी बेस्ट. सिनेमा सुपर डुपर हिट होईल ही अपेक्षा. थँक्यू.